हॅलो एव्हरीवन. एम.एच नर्सिंग इन्फो या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे संदीप आणि आपण आज बघणार आहोत बदली धोरण शासनाचे जे नवीन आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक 15 एप्रिल 2026 रोजीचे बदली धोरण, त्याबाबतचा GR जो आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ थोडासा लॉंग असू शकतो, तरी थोडंसं स्पीड वाढवून किंवा ज्यांना जे बघायचं आहे ते तुम्ही पूर्णपणे बघू शकता. तर बघा, वेळ न घालवता आपण सुरू करू. GR प्रसिद्ध केलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने. कोणत्या विषयावर आहे तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट ब, गट क व गट ड बदल्यांचे धोरण. क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 च्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे बदल्यांचे धोरण या ठिकाणी शासनाने 15 एप्रिल 2026 रोजी नव्याने जो GR आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर यामध्ये हे बरेच संदर्भ दिलेले आहेत यापूर्वीचे बदल्यांचे. ओके, तर बघूया आपण प्रस्तावना काय आहे. वरील सर्व संदर्भ क्रमांक 1 ते 3 येथील सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कार्यरत गट ब अधिकारी व गट क आणि गट ड संवर्गातील सर्व समावेशक बदली धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच विविध अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी शासनास प्राप्त होणारी निवेदने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कार्यरत गट ब, गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये सुसूत्रता, पारदर्शकपणा आणण्याकरता सर्वसमावेशक बदल्यांचे धोरण तयार करणे आवश्यक असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ही झाली प्रस्तावना. आता शासन निर्णय काय दिलेला आहे त्याच्यामध्ये, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत यापूर्वी गट ब, गट क व गट ड मध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशासकीय व विनंती बदलीच्या संदर्भात या शासन निर्णयापूर्वी निर्गमित करण्यात आलेले सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व शासन निर्णय, शुद्धीपत्रके व परिपत्रके अधिक्रमित करून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व संस्था व कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या गट ब, गट क व गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता सर्व समावेशक बदल्यांचे धोरण, कार्यपद्धती व निकष निश्चिती खालील प्रमाणे करण्यात येत आहे. याचा अर्थ काय बघा मंडळी, यांनी असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागातील याच्या पूर्वीचे सगळे काही शासन निर्णय आहेत, मी सामान्य प्रशासन विभागाचे म्हणत नाही, आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही बदल्यांबाबत जे काही तुमचे पत्रे असतील, शुद्धीपत्रके असतील, परिपत्रके असतील, शासन निर्णय असेल, या सगळ्याला काय केलेलं आहे, अधिक्रमित केलेलं आहे. म्हणजे आता इथून पुढे या नवीन GR नुसारच हे बदली धोरण राबवण्यात येणार आहे. तर त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा काय आहे, बदली वर्ष. आता ज्या बदली करायचे वर्ष आहे ते कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंतच्या आहेत, म्हणून ते वर्ष ग्राह्य धरलं जाणार आहे. ओके, बदली वर्ष म्हणजे कुठलं, 31 मेच्या अगोदरचं जे वर्ष आहे ते. ओके, नंतर दुसरा मुद्दा बघा, बदलीसाठी गृहीत धरावयाची सेवा. बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली सलग वास्तव्य सेवा. ओके, म्हणजे डेट ऑफ जॉईनिंग पासून तुमची डेट ऑफ जॉईनिंग जी असेल तिथून हे 31 मे पर्यंत जेवढा काय कालावधी होईल तेवढा कालावधी मोजला जाईल तुमच्या बदलीच्या वर्षांकरता. ओके, आस्थापना. आता आस्थापनामध्ये यांनी काय दिलेलं आहे, सर्व म्हणजे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व संस्था, मग त्या राज्य स्तरावरच्या असू द्या, परिमंडळ स्तरावरच्या असू द्या किंवा इतर सर्व कार्यालयामध्ये, या सर्व कार्यालयातील गट ब अधिकारी, गट क आणि गट ड मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे येतात त्या GR मध्ये. नेक्स्ट आहे बदलीचा प्रकार व बदल्यांची टक्केवारी खालील प्रमाणे राहील. महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील नियम 5(2) नुसार एकाच विभागातील किंवा कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यामुळे शासकीय कामावर प्रतिकूल परिणाम निर्माण होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील एकूण कर्मचाऱ्यांच्या 30% काय म्हटलेलं आहे त्यांनी, कोणत्याही कार्यालयातील किंवा विभागातील, ओके, 30% अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही.
म्हणजेच काय, अधिकची बदली 30% पेक्षा होणार नाही. मॅक्सिमम बदली ही 30% होईल. मग ती तुमच्या पूर्ण परिमंडळाची असेल, विभागाची असेल किंवा हॉस्पिटलची असेल 30%. ओके. प्रत्येक कॅलेंडर वर्षात विनंती बदल्यांचे आदेश. आता बघा इथं मोठा चेंज केलेला आहे शासनाने. प्रत्येक कॅलेंडर, ह्याच्या आधी विनंती बदल्या लवकर यायच्या, परंतु आता त्यांनी काय केलंय, प्रशासकीय बदल्या ज्या आहेत ते 31 मे पर्यंत होतील आणि विनंती बदल्याचे जे ऑर्डर आहेत प्रत्येक कॅलेंडर वर्षात महिना सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात निर्गमित होतील. ओके. म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबर मध्येच विनंती बदलीचे जे आहेत ते आदेश काढले जातील. विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही. ओके. म्हणजे रिक्वेस्ट ट्रान्सफर असेल, विनंती बदली असतील, त्याच्यासाठी कोणताही तुम्हाला टीए मिळणार नाही. तसेच पदग्रहण अवधी म्हणजेच रिलीव्ह केल्यानंतर जॉईन करण्यासाठी जो कालावधी असतो त्याला पदग्रहण अवधी म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला आजच्या दिनांकाला जर मध्यान्नोत्तर तुम्हाला जर कार्यमुक्त केलं, तर तुम्हाला बदलीच्या ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला जॉईन व्हावं लागतं. रिक्त पद उपलब्ध नसताना वा बदलीच्या प्रक्रियेत रिक्त पद उपलब्ध होत नसल्यास केलेली बदली ही अनियमितता गृहीत धरण्यात येईल व या अनियमिततेस माहिती पुरवणाऱ्या संबंधित कार्यालयाच्या प्रमुखास जबाबदार धरण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या कर्मचाऱ्याची बदली एखाद्या हॉस्पिटलला झाली किंवा एखाद्या कार्यालयात मध्ये झाली, तर त्या ठिकाणी त्या संवर्गाचं रिक्त पदच नसेल. ओके. म्हणजे रिक्त पद उपलब्ध नाही, परंतु तशी चुकीची माहिती पाठवली आहे आणि बदली झालेली आहे. ओके. तर अशी बदली ही अनियमित आहे असं पकडण्यात येईल. बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी विशिष्ट ठिकाणी म्हणजेच काही राजकीय दबाव तंत्राचा वापर करू नये असं दिलेलं आहे. असं केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. नेक्स्ट आहे विनंती बदल्या. आता बघा, विनंती बदल्यासाठी सदर बदली धोरणास अधीन राहून खालील कारणांचा विनंती बदलीसाठी प्रयोजन म्हणून विचार करण्यात यावा. आता बघा, याच्यामध्ये विनंती बदली करायला सुद्धा ह्यांनी काय दिलेलं आहे, कारण दिलेले आहेत. प्राधान्यक्रम त्याचा सुद्धा असणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय, पक्षाघाताने आजारी कर्मचारी, कुटुंबातील अवलंबून असलेले सदस्य. ओके. म्हणजे कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला पॅरालिसिस असेल तर तो 1 नंबरला येईल. त्यानंतर कर्मचारी अपंग असेल किंवा मतिमंद मुलांचे पालक असतील तरी त्या ठिकाणी विनंती बदलीसाठी प्राधान्यक्रम राहील, 2 क्रमांकावर. नंतर आहे हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी किंवा कुटुंबातील अवलंबून असलेला सदस्य. हार्टचे सर्जरी जर कोणाची झाली असेल, कर्मचारी असू वा त्याच्या घरातलं कोणी त्याच्यावर अवलंबून असलेले सदस्य असू, ते देखील या ठिकाणी आहे. नंतर आहे जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा किडनीचे कोणतेही आजार असलेले कर्मचारी असतील. ओके. किंवा डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी आहेत, ते देखील या ठिकाणी विचारात घेतले जातील. त्याच्यानंतर कॅन्सर, कर्करोग आजारी कर्मचारी किंवा कुटुंबातील अवलंबून असलेले सदस्य. त्याच्यानंतर आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी किंवा विधवा. त्याच्यानंतर विधवा कर्मचारी, कुमारिका कर्मचारी, परितक्त्या किंवा घटस्फोटित महिला कर्मचारी. त्यानंतर वयाची 53 वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी. त्याच्यानंतर पती पत्नी एकत्रीकरण आणि मग इयत्ता 10वी-12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्य असलेले कर्मचारी. लक्षात आलं मंडळी? तर बघा, विनंती बदल्यासाठी हे जे कारण आहेत त्याप्रमाणे बदलीसाठी प्राधान्यक्रम ठरवले जातील. आता आपण बघूया सक्षम प्राधिकारी कोण आहेत, म्हणजे बदली करण्याचे अधिकार शासनाने कोणाला दिलेले आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे गट ब संवर्ग, म्हणजेच आपले जे काही सगळे प्रशासकीय अधिकारी असतील क्लास 2 आणि मेडिकल ऑफिसर्स, त्यांच्या बदल्या ह्या सचिव 2 मान्य मंत्री आरोग्य यांच्या मान्यतेने. ओके. त्याच्यानंतर गट क सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग, प्रशासकीय बदल्या. याच्यामध्ये आपला नर्सिंग आणि पॅरामेडिकल सगळे जे पद आहेत ते याच्यामध्ये येतात. त्यांचे बदली करण्याचे अधिकार हे संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे, ओके, यांच्याकडे सोपवलेले आहेत. त्याच्यानंतर गट क सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग विनंती बदल्या. आता बघा, विनंती बदल्याचं सुद्धा या ठिकाणी संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे, लगतचे वरिष्ठ प्राधिकारी म्हणून आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मान्यतेने. ओके. विनंती बदलीसाठी सुद्धा मान्य आयुक्त आहेत, त्यांची मान्यता असणं गरजेचं असणार आहे.
त्याच्यानंतर आपण बघूया गट क, सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग, आंतरमंडळ बदल्या. ओके, या वरच्या विनंती बदल्या होत्या. आता हे आंतरमंडळ बदलीसाठी म्हणजेच काहीतरी एका नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे बदली करण्यासाठी. ओके, मग डिव्हिजन चेंज है ना. याच्यासाठी कोण आहे अधिकारी, तर आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, म्हणजेच माननीय आयुक्त सरांच्या मार्फतच ह्या आंतरमंडळ बदल्या केल्या जातील. ते तसंच ठेवलेलं आहे, आतापर्यंत तोच निर्णय होता त्याच्यावरती. त्याच्यानंतर गट ड, क्लास 4च्या ज्या विनंती आणि परस्पर संमती है ना किंवा तक्रार बदल्या असतील, तर ते संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ हे त्या डिव्हिजनचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत ते त्या ठिकाणी बदली प्राधिकरणचे अधिकारी राहणार आहेत. तसंच गट ड मधील विनंती, परस्पर संमती, तक्रार बदल्या, आरोग्य सेवा परिमंडळाबाहेरील विनंती बदल्या. ओके, म्हणजे त्यांच्यातली गट ड ची आंतरमंडळ बदली म्हणायला काय हरकत नाही. तर त्याचे अधिकार संचालक, माननीय संचालक पुणे, आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांना दिलेले आहे. तसेच गट ड विनंती, परस्पर संमती, तक्रार बदल्या, जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या, संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक. जिल्ह्यातली जिल्ह्यात विनंती बदली करायची असेल तर संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांना ते अधिकार दिलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण बदल्यांचे सर्वसाधारण धोरण. ओके, याच्यामध्ये थोडक्यात काय दिलेलं आहे ते बघूया आपण. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या कार्यरत असलेल्या ज्या संस्था व कार्यालयांमध्ये पदांची रिक्तता जास्त असणे अशा संस्था, ओके, व कार्यालयामधील रिक्त पदे प्रशासकीय अथवा विनंती बदलीने भरणे, तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अवघड व दुर्गम क्षेत्रात जास्त वर्ष सेवा केलेली आहे त्यांना बिगर अवघड व सोप्या क्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने व प्राधान्यक्रमात नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी जाणे सुलभ व्हावे आणि अवघड व दुर्गम क्षेत्रातील पदांची रिक्तता ज्या संस्था व कार्यालयांमध्ये नेहमीच जास्त आहे अशा संस्था व कार्यालयांमध्ये रिक्त पदे प्राधान्याने भरून पदांचा समतोल साधणे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कार्यरत सर्व अधिकारी गट ब ते गट ड मधील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी च्या प्रशासकीय व विनंती बदल्यांबाबत शासनाचे धोरण पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जे अवघड क्षेत्र आहे, अवघड क्षेत्र आणि बिगर अवघड म्हणजेच आपलं सोप्या क्षेत्रात म्हणतो आपण, या दोन्ही ठिकाणचे काय करायचे, शासनाला समतोल राखायचा आहे पदांचा. त्याच्यामुळं हे परिपत्रक काढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये धोरण काय निश्चित केलेलं आहे बघूया आपण. विचारांती या शासन निर्णयाद्वारे समुपदेशनाद्वारे म्हणजे काउन्सिलिंगद्वारे बदलीचे धोरण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. समुपदेशनाद्वारे बदली पात्र कर्मचारी अधिकारी. सार्वजनिक आरोग्य म्हणजे परत ते चाललेलं आहे. सगळे गट ब ते गट ड या सगळे हे यांच्या सगळ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या समुपदेशनाद्वारेच धोरण लागू होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, आता ह्या बदल्या कधी होतील, तर अधिनियमानुसार एप्रिल मे महिन्यामध्ये सेवेचा पदावधी पूर्ण केलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या बदल्या या समुपदेशना धोरणानुसार करण्यात येतील. मुदतपूर्व व मध्यावधी विनंती बदल्या. आता बघा, विनंती बदल्या मागाशी आपण बघितलं की सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्या विनंती बदल्या होणार आहेत त्या ह्या 2 महिने सोडून आधीमध्ये जर मध्ये कधीही बदली करायची असली त्याला मध्यावधी बदल्या म्हणतो आपण किंवा मुदतपूर्व म्हणतो. नियमित अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यरत पदावर किमान 1 वर्षाची सेवा पूर्ण करणं गरजेचं आहे. 1 वर्ष सेवा पूर्ण झाली की ते विनंती बदलीस पात्र होतात. हे प्रामुख्याने प्रशासनाची निकड किंवा अशा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त विनंती अर्ज या कारणास्तव वर्षभर चालू राहणारी प्रक्रिया आहे. तसेच अशा स्वरूपाच्या बदल्या करताना प्रशासनाची निकड ही एखादे ठराविक पद रिक्त भरणे अशा स्वरूपाचीच असल्यामुळे अशा बदलीसाठी समुपदेशनाची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जर एक पद भरणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी त्याची बदली होऊ शकते. त्याला कुठलंही समुपदेशनाचे धोरण अवलंबण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा त्यांनी काय म्हणलंय, समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्यांबाबतचे धोरण. गट ब परत म्हणजे गट ब जे अधिकारी आहेत त्यांचं समुपदेशन आहे. समुपदेशनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार नागरी सेवा मंडळामार्फत शिफारसी करण्यात येऊन सदर प्रस्तावास बदली प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन म्हणजेच माननीय मंत्री जे आहेत यांची अंतिम मान्यता घेऊन बदली करण्यात येईल. ओके, नंतर गट क, तर गट क च कसं दिलेलं आहे बघा.
समुपदेशनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार नागरी सेवा मंडळामार्फत शिफारसी करण्यात येऊन सदर प्रस्ताव बदली प्राधिकरणाची मान्यता घेऊन बदली करण्यात येईल. आणि गट ड, बदली अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडे कार्यरत गट ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीचा कालावधी निश्चित केलेला नाही. ओके. गट ड कर्मचाऱ्यांची प्रशासनाच्या सोयीसाठी कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार किंवा कर्मचाऱ्यांच्या कामातील गैरव्यवहार इत्यादी कारणांमुळे अपवादात्मक परिस्थितीत बदली करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे गट ड मधील एखाद्या कर्मचाऱ्याची एखाद्या प्रसंगी होणाऱ्या बदलीसाठी समुपदेशनाची मार्गदर्शन तत्वानुसार संपूर्ण प्रक्रिया अवलंबण्याऐवजी अशा वेळी संबंधित गट ड मधील कर्मचाऱ्याशी नागरी सेवा मंडळाने समोरासमोर 1-to-1 समुपदेशनाने बदली प्राधिकाऱ्यास करावी. आलं लक्षात? म्हणजे क्लास 4 ची जी पदं आहेत त्याची गरज इकडे तिकडे कधी भासू शकते. प्रशासनाच्या सोयीनुसार त्यांची बदली करणं आवश्यक असतं. काहींची तक्रार बदली असते. तर त्यामुळं अशा वेळेला 1-to-1 समुपदेशन करून अशी शिफारस करण्यात यावी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. आता बघूया आपण याच्यात परिशिष्ट काय दिलेलं आहे. परिशिष्ट 1 याच्यामध्ये म्हटलेलं आहे समुपदेशनाद्वारे गट ब अधिकारी व गट क कर्मचाऱ्यांची बदलीबाबत मार्गदर्शक तत्वे. आता बघूया काय काय मार्गदर्शन आहे. समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेचे टप्पे. तर टप्पा 1 काय म्हटलेलं आहे बघा. गट ब सर्व संवर्ग व गट क सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग बाबतची आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करायची. ओके. प्रतिवर्षी मार्च महिन्यामध्ये खालील याद्या प्रसिद्ध करायची जबाबदारी किंवा दक्षता घ्यावी असं म्हटलेलं आहे. आता प्रतिवर्षी मार्च महिन्यामध्ये काय करायचंय तर रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करायची. गट ब ची यादी संबंधित बदली प्राधिकारी यांनी राज्य स्तरावर रिक्त पदांची यादी तयार करून प्रसिद्ध करायची आहे. ओके. तसेच यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर कारवाई करायची आहे. तसंच संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ यांनी गट क सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग बाबत यांनी काय करायचंय परिमंडळ स्तरावर म्हणजे आपलं सर्कल लेवलला सगळे वॅकंट जी लिस्ट आहे वॅकन्सी लिस्ट ती प्रसिद्ध करायची आहे. तसेच त्याच्यावरती प्राप्त होणाऱ्या हरकती त्याच्यावर कारवाई करायची आहे. ओके. मार्च महिन्यापर्यंत. आणि तसेच संचालक रुग्णालय व संचालक प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी अनुक्रमे आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई व पुणे या संचालक कार्यालयाच्या अधीनस्थ मुख्यालयातील कार्यरत गट क मधील रिक्त पदांची यादी तयार करून प्रसिद्ध करावी व त्यावर प्राप्त होणाऱ्या हरकतींची कारवाई करावी. नेक्स्ट बघूया याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. रिक्त पदे घोषित करताना प्रत्यक्ष रिक्त पदे ओके जी ऍक्च्युअल रिक्त पदे आहेत व त्या कॅलेंडर इयर मधील त्या वर्षामधील मे महिन्या अखेरपर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे ओके म्हणजेच काय तर सर्वसाधारण बदल्यामुळे प्रशासकीय बदल्यांमुळे रिक्त होणारी पदं ओके जे काही रिटायर होणार आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे प्रमोशन झालेलं आहे इत्यादी कारणांमुळे रिक्त होणारी पदे अशी सगळी पदे म्हणजे प्रत्यक्षात रिक्त असलेली आणि ह्या सगळ्या कारणांमुळे रिक्त होणारी अशी याची बेरीज करून किंवा अशी विचारात घेऊन एकूण रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करायची आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे. आता बघा याच्यामध्ये म्हटलेलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 3(1) नुसार संबंधित पदावर असण्याचा 3 वर्षाचा सामान्य कालावधी. बघा हे खूप महत्वाचं आहे. ज्यांना एका पदावर 3 वर्ष झालेली आहेत ते कर्मचारी सर्वसाधारण बदलीसाठी पात्र असणार आहेत. प्रतिवर्षी दिनांक 31 मे रोजी पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यास बदलीस पात्र समजण्यात यावे. याच्या आधी 5 वर्ष किंवा 6 वर्ष प्रशासकीय बदल्या होत नव्हत्या. परंतु आत्ताच्या या नवीन धोरणामध्ये हे वाक्य त्यांनी वापरलेलं आहे त्या नियमानुसार की 3 वर्षाचा सामान्य कालावधी पकडण्यात यावा. त्याच्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पात्र समजण्यात यावे. अशा बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्याची सध्याच्या पदस्थापनेच्या ठिकाणी केलेल्या सेवा कालावधीच्या ज्येष्ठतेनुसार यादी तयार करावी.
त्यानंतर सदर यादीतील संबंधित संवर्गातील कार्यरत पदांच्या एका वेळी 30% मर्यादित. ओके. कार्यरत पदांच्या म्हटलेलं आहे त्यांनी. ओके. एखाद्या हॉस्पिटलच्या पोस्ट जेवढ्या सँक्शन आहेत त्याच्यापेक्षा जे कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे कर्मचारी हजर आहेत, ओके, कार्यरत पदं आहेत, त्या पदांच्या 30% ची मर्यादा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. बदलीस पात्र करणाऱ्या ठरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचीच ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करावी. मात्र 2 किंवा अधिक अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सदर कालावधी समान असल्यास सध्याच्या पदावरील सेवा कालावधी अशा वेळी संबंधितांचा शासकीय सेवेतील एकूण कालावधी विचारात घेऊन ज्याची शासकीय सेवा सर्वाधिक झालेली असेल असा अधिकारी कर्मचारी सर्वात ज्येष्ठ राहील. यानुसार बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करावी. आता बघा याच्या अर्थ काहीतरी एखाद्या ठिकाणचे जे सेम असेल दोन्ही कर्मचाऱ्यांचे किंवा दोन्ही अधिकाऱ्यांचे कालावधी देखील सेम असेल तर त्यांचा एकूण सर्व्हिसचा जो काही कालावधी आहे त्या दोघांमधला जो सिनियर आहे त्याचं नाव त्या ठिकाणी वरती घ्यावं असा याचा अर्थ होतो. गट ब संवर्ग बाबत बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी संबंधित बदली प्राधिकारी यांनी राज्यस्तरावर रिक्त पदांची यादी तयार करून प्रसिद्ध करावी. ओके. हे सेम मगाचे 3 जे होते ते आहेत. यादी प्रसिद्ध करायची आणि त्याच्यावरती काय आक्षेप येतील त्याचं निरसन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर बघा बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यादीचे विभाजन करून अवघड क्षेत्रातील बदलीपात्र व बिगर अवघड क्षेत्रातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या 2 स्वतंत्र याद्या प्रसिद्ध करणे. सर्वसाधारण बदलीस पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर सदर यादीमधून अवघड क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी व त्यानंतर बिगर अवघड क्षेत्रामधील म्हणजेच अवघड क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी. आलं का लक्षात? याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? फॉर एक्झाम्पल आपण नर्सिंगचं उदाहरण घेऊया. पूर्ण एका सर्कलमधून जे काही जिल्हे असतील, वेगवेगळे जिल्हे असतील, वेगवेगळे हॉस्पिटल असतील, त्यांची यादी वरती प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही अवघड क्षेत्र आहे आणि अवघड क्षेत्रामधील जे काही बदलीस पात्र कर्मचारी आहेत त्यांची यादी सेपरेट असावी आणि बिघड अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी ही सेपरेट करण्यात यावी. म्हणजे 2 वेगवेगळ्या याद्या करायच्या आहेत. अवघड क्षेत्र आणि बिगर अवघड क्षेत्र. ओके. या ठिकाणी टिप काय म्हटली बघा. अवघड क्षेत्र म्हणजे शासनाने वेळोवेळी घोषित केलेले राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र तसेच सर्व विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून घोषित केलेले क्षेत्र याला आपण काय म्हणतो? अवघड क्षेत्र. त्यानंतर टप्पा 2 त्यांनी काय म्हटलेलं बघा. बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिवर्षी 15 एप्रिल पर्यंत इन ब्रॅकेट गट ब अधिकाऱ्यांच्या बाबतीत आरोग्य सेवा आयुक्तालय कार्यालयामार्फत बदली प्राधिकारी कार्यालयास सादर करावयाची आहे. 15 एप्रिल पर्यंत ही सगळी माहिती सादर करायची आहे. बदलीपात्र गट ब अधिकारातील सर्व संवर्ग यांनी विवरणपत्र 1 मधील ओके. आता याच्या खाली विवरणपत्र 1 दिलेलं आहे. सर्व मुद्द्यांबाबतची माहिती भरून शासन स्तरावर आस्थापना अधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच गट क कर्मचारी यांनी विवरणपत्र 1 मधील सर्व मुद्द्यांबाबतची माहिती भरून ती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ संबंधित आपापल्या उपसंचालक कार्यालयामध्ये व कार्यक्रम प्रमुख आयुक्तालय मुंबई यांचे मार्फत बदली प्राधिकारी कार्यालयास एप्रिल अखेर सादर करावी. आलं लक्षात? म्हणजे जे स्टेट लेवलचे अधिकारी आहेत ओके, स्टेट लेवलला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं काय म्हणू आपण त्यांना ज्यांचे पोस्टिंग केले जातात, ज्यांचे पद असतात त्यांनी स्टेट लेवलला त्यांची माहिती द्यायची आहे. म्हणजे संबंधित त्यांच्या आस्थापनेकडे माहिती द्यायची आहे. आणि जे कर्मचारी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय है ना, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्य करतात त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत उपसंचालक यांच्याकडे ही माहिती जमा करायची आहे. याच्यामध्ये काय म्हटले त्यांनी बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी यासाठी कमाल 10 ठिकाणांचा पसंतीक्रम सादर करावा.
अधिकारी कर्मचारी यांनी पसंतीक्रम न दिल्यास, बघा हे खूप महत्वाचं आहे, पसंतीक्रम न दिल्यास प्रशासनाच्या सोयीनुसार त्यांच्या बदलीने पदस्थापना करण्यात येईल. त्याच्यामुळं हे जे काही 10 पसंतीक्रम आहेत ते त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. त्यातील तसेच सदर पसंतीक्रमामध्ये किमान 3 विकल्प हे जे आहेत ते अवघड क्षेत्रातील नमूद करण्यात यावेत, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यांनी सध्या अवघड क्षेत्रात की बिगर अवघड क्षेत्रात कार्यरत आहेत याबाबतची माहिती सादर करणे बंधनकारक असेल. विकल्प न दिल्यास बिगर अवघड क्षेत्रात काम केले आहे हे गृहीत धरून प्रशासकीय सोयीनुसार बदली प्रस्तावित करण्यात येईल. म्हणजे जे खाली विवरणपत्र 2 दिलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे. आतापर्यंत सर्व्हिस कुठं केली, किती केली ते आपण नेक्स्ट बघूयाच. बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यांनी एकूण शासकीय सेवा कालावधीत यापूर्वी कोणकोणत्या ठिकाणी कामे केली आहेत याबाबतचा तपशील सादर करावा. चुकीची माहिती सादर करणाऱ्यांना संबंधित अधिकारी यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल. बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या विवरण 2 मध्ये नमूद केलेल्या प्राधान्यक्रम 1 ते 8 पैकी कोणत्या प्राधान्यक्रमात अंतर्भूत होतात याबाबतची माहिती विवरणपत्र 1 सोबत पुराव्यासहित सादर करावी. आलं का लक्षात? म्हणजे आता इथून खाली आपण बघणार आहोत की प्राधान्यक्रम बघणार आहोत. प्रत्येकाचे काय काय प्रॉब्लेम असतात. त्यांना प्राधान्यक्रम दिलेले आहेत. ते प्राधान्यक्रमाचं काय दिलेलं आहे? पुराव्यासहित काय करायचं आहे? सादर करायचं आहे. टप्पा 3 काय म्हणलेला आहे? टप्पा 3 मध्ये टप्पा क्रमांक 1 व 2 येथील माहितीचे एकत्रीकरण करून नागरी सेवा मंडळास सादर करावयाच्या याद्या. आता वरील प्रमाणे सगळी माहिती कलेक्ट करणार ते आणि जे काही नागरी सेवा मंडळ असतं आपापल्या सर्कल लेवलला त्या ठिकाणी ही माहिती सगळी सादर केली जाईल. टप्पा 4 मध्ये काय म्हटलंय? समुपदेशनाने बदलीपूर्वी नागरी सेवा मंडळाने विचारात घ्यावयाचे मुद्दे. आता हे नागरी सेवा मंडळाने काय काय बघायचं आहे याच्यामध्ये, कुठले कुठले मुद्दे विचारात घ्यायचे ते मुद्दे दिलेले आहेत ते आपण थोडक्यात बघू. बदल्या एकाच सेवा ज्येष्ठता यादीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून करायच्या आहेत. ओके. बदलीपात्र गट ब अधिकाऱ्यांची बदलीसाठीची सेवा ज्येष्ठता यादी राज्य स्तरावर तयार करण्यात यावी व गट क कर्मचाऱ्यांची प्रत्येक डिव्हिजनल वाईज तयार करण्यात यावी. सदर जबाबदारी संबंधित डेप्युटी डायरेक्टर व कार्यक्रम प्रमुख यांची राहील. सदरच्या याद्या अचूक असल्याची काय करायचे? खात्री करायची व त्यांना प्रमाणित करायचे तसे याद्या. सर्व विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरावीत तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त पदे प्राथम्याने भरावीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. एकूण रिक्त पदांची यादी बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्यांचा पसंतीक्रम बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यापूर्वी कोणकोणत्या ठिकाणी शासकीय सेवा केली आहे बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा प्राधान्यक्रम इत्यादी बाबी या ठिकाणी बघायच्या आहेत. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे दिनांक 31 मे पासून सेवानिवृत्तीस 1 वर्ष शिल्लक आहे. ओके. ज्यांना रिटायर होण्यासाठी फक्त 1 वर्ष शिल्लक आहे अशा कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नये असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तथापि संबंधित अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्तीस 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना सर्वसाधारण बदलीस पात्र असल्यास व त्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात यावे असं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे अधिकारी कर्मचारी एखाद्या विशिष्ट कामासाठी आवश्यक ती तांत्रिक अर्हता प्राप्त करीत असेल व त्या पदासाठी योग्य असा बदली अधिकारी कर्मचारी तात्काळ उपलब्ध होत नसेल तेव्हा कमाल 1 वर्षाकरता पदावधी वाढवता येईल किंवा एखाद्या अधिकारी कर्मचारी एखाद्या प्रकल्पावर काम करत असेल तो प्रकल्प पूर्णतेच्या शेवटच्या टप्प्यात असेल आणि त्याला तेथून काढून घेतल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याचे धोक्यात येणार असेल तेव्हा ही बदली काय केली जाते? त्याचा जो काही कालावधी आहे तो 1 वर्षापर्यंत वाढवता येतो. नेक्स्ट आहे अवघड क्षेत्रातील बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्याने त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून बदली न करण्याची विनंती केल्यास ओके. अवघड क्षेत्रातील म्हणतोय आम्ही. अवघड क्षेत्रातील बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्याने त्याच्या बदलीच्या ठिकाणाहून बदली न करण्याची विनंती केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणाहून बदली न करता कार्यरत पदावर त्यांना मुदतवाढ देण्यात यावी. मात्र मुदतवाढ देण्यापूर्वी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी समाधानकारक काम केले असून त्याच्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही याची खात्री बदली प्राधिकरणाने करणे आवश्यक राहील. अशी मुदत जास्तीत जास्त 5 वर्षांच्या सेवा कालावधीपर्यंत राहील. 5 वर्षांपेक्षा अधिक सेवा कालावधी होत असल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदावरून पुढील सर्वसाधारण बदल्यांच्या वेळी बदली करण्यात यावी.
म्हणजे काय म्हटलंय, की अवघड क्षेत्रामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला तिथंच थांबायचं असेल, 3 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याची इच्छा आहे, की त्याच ठिकाणी काम करायचंय. तर त्या ठिकाणचं काय करायचं, त्याची कुठलीही तक्रार नाही असं एखादं पत्र त्या ठिकाणचं घ्यायचं आहे आणि त्यांचा कालावधी जास्तीत जास्त 5 म्हणजे पुढचे 2 वर्ष त्यांना 3+2 म्हणजे टोटल 5 वर्ष त्या ठिकाणी थांबता येईल. त्यानंतर त्यांची बदली केली जाईल. नेक्स्ट आहे टप्पा 5. समुपदेशनाद्वारे बदली संदर्भात नागरी सेवा मंडळाने अनुसरावयाच्या कार्यपद्धती. टप्पा 4 मधील मुद्दे विचारात घेऊन नागरी सेवा मंडळाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओके संबंधिताच्या समुपदेशनाची तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करून संबंधित जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना अवगत करण्याची जबाबदारी बदली प्राधिकरणाची राहील. ओके म्हणजे जे काही समुपदेशनाची तारीख, वेळ हे सगळं आपल्याला कळवण्यात यावं असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्यानंतर बदलीची जी काही समुपदेशन प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी असं म्हटलेलं आहे. बदलीसाठी उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांची व प्रशासकीय बदलीने उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांची पूर्ण व अचूक माहिती समुपदेशनाच्या किमान 7 दिवस अगोदर सूचना फलकावर दर्शवण्यात येण्यात यावी, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच सदरची माहिती संबंधित उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख आयुक्तालय स्तरावरही प्रसिद्ध करण्यात यावी. समुपदेशनाच्या वेळी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा क्रमांक आल्यावर त्याला कोणत्या ठिकाणी बदली हवी आहे त्याबाबत त्याच्याकडून त्याचा विकल्प पसंती लेखी स्वरूपात घ्यावा. उपलब्ध असलेल्या रिक्त ठिकाणांमधून व प्रशासकीय बदलीमुळे उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यास विकल्प पसंती देता येईल. एखाद्या प्रशासकीय बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्यास त्याच्या विकल्प पदस्थापना देणे शक्य नसल्यास समुपदेशनाच्या वेळी उर्वरित रिक्त जागांपैकी पर्याय निवडल्यास त्यास मुभा द्यावी व त्याप्रमाणे पदस्थापना देण्यात यावी. त्याबाबतची नोंद व अधिकारी कर्मचाऱ्यांची सही स्वतंत्र नोंद वहीमध्ये घ्यावी. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, जर एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यास त्याचा विकल्प किंवा पसंतीक्रम पदस्थापना देणे शक्य नसल्यास समुपदेशनाच्या वेळी उर्वरित रिक्त जागांपैकी म्हणजे बाकीच्या काही रिक्त जागा असतील त्यापैकी कुठली तरी एक जागा त्यांना देण्यात यावी व त्याची स्वतंत्र नोंद त्या ठिकाणी घ्यावी असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे समुपदेशनाच्या वेळी एखाद्या कर्मचारी अधिकारी उपस्थित नसेल तर त्याचा क्रमांक आल्यावर त्याने अगोदर दिलेल्या अर्जातील विकल्प विचारात घेऊन विकल्पाचे ठिकाण उपलब्ध असल्यास त्यास त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी. जे अधिकारी कर्मचारी लक्षात आलं ना, म्हणजे जे काही ऍबसेंट असतील परंतु त्याने अर्ज दिलेला आहे तर त्याच्या अर्जानुसार त्या ठिकाणी त्याची पदस्थापना देण्यात यावी असं म्हटलेलं आहे. जे अधिकारी कर्मचारी समुपदेशनाच्या अगोदर लेखी विकल्प देणार नाहीत वा समुपदेशनाला उपस्थित राहणार नाहीत किंवा उपस्थित राहूनही विकल्प देणार नाहीत त्या बदलीपात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा क्रमांक आल्यावर त्यावेळी सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या क्षेत्रात प्रशासकीय निकड विचारात घेऊन त्यास बदलीने पदस्थापना द्यावी. पदस्थापनेनंतर आलेला अर्ज किंवा विकल्प विचारात घेण्यात येऊ नये. म्हणजे जे विकल्प पण देणार नाहीत किंवा उपलब्ध राहणार नाहीत काउन्सिलिंगला, समुपदेशनाला किंवा उपस्थित राहतील परंतु विकल्पच देणार नाहीत, त्यांना काय करायचंय, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त रिक्त पदे असतील ओके त्या ठिकाणी त्यांना काय करायचंय म्हणजे पदस्थापना त्यांची त्या ठिकाणी बदली करायची आहे. समुपदेशन व संपूर्ण बदली प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असं म्हटलेलं आहे. समुपदेशन प्रक्रियेचे कार्यवृत्त त्याच दिवशी करण्यात यावे आणि बदलीने पदस्थापनेचे आदेश पुढील 7 दिवसाच्या आतमध्ये संबंधित बदली प्राधिकारी यांना निर्गत करावेत. संपूर्ण ह्या बदली प्रक्रियेचं समुपदेशनाचं काय करायचं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे गरजेचं आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. उपरोक्त धोरणात नमूद केल्याप्रमाणे समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबवत असताना क्षेत्रनिहाय मनुष्यबळाचा समतोल साधला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबवताना खालील बाबी विचारात घेण्यात याव्यात. अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रसिद्ध केलेली यादी प्रथम विचारात घेऊन, आता थोडक्यात या ठिकाणी काय म्हटलं तुम्हाला मी सांगतो. ज्या मगाशी 2 लिस्ट केल्या आपण, अवघड क्षेत्र आणि बिगर अवघड क्षेत्र. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे, जे कर्मचारी अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत काम करत होते
त्यांचं पहिल्यांदा समुपदेशन करायचं आहे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर जे काही पद रिक्त राहतील, त्या ठिकाणी जे काही बिगर अवघड क्षेत्रात कार्य करण्याला पात्र असलेले अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना त्या ठिकाणी समुपदेशनाने बदलीसाठी पदस्थापना देण्याची शिफारस करायची आहे. ओके. नेक्स्ट काय म्हणाले बघा. व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. नेक्स्ट आपण महत्त्वाच्या गोष्टी फक्त बघू. समुपदेशनाने सर्वसाधारण बदलावाचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे बघा. काय करायचं, यादी प्रसिद्ध करायचे आहेत. कधी? 31 मार्च पर्यंत. नंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रसंतीक्रम मागवायचे आहेत. कधी? 1 ते 15 एप्रिल. नंतर काय करायचंय, समुपदेशन संदर्भातील मार्गदर्शक तत्वानुसार बदलीसाठी नागरी सेवा मंडळाची बैठक आयोजित करून शिफारशींचा प्रस्ताव तयार करणे. 16 एप्रिल ते 15 मे पर्यंत या ठिकाणी ही कारवाई करायची आहे. त्यानंतर बदली प्राधिकारी यांनी नागरी सेवा मंडळाने म्हणजे यांना बदली प्राधिकारी जे आहेत, आपण मगाशी वरती बघितलं की कोणाच्या बदल्या कोण कोण करतं, अशा अधिकाऱ्यांना नागरी सेवा मंडळाने काय करायचं, शिफारशी पाठवायच्या आहेत. शिफारशी तयार झाल्यानंतर 2 दिवसात बदली प्राधिकारी यांना सादर कराव्यात. मात्र उशिरात उशिरा 20 मे पर्यंत सदर कारवाई पूर्ण करावी. नंतर काय म्हटलेलं आहे बघा, बदली प्राधिकारी यांच्या मान्यतेने बदली आदेश निर्गमित करावेत. नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर त्या तारखेपासून 10 दिवसात बदली प्राधिकारी यांची मान्यता घेणे व आदेश निर्गमित करणे. कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31 मे पर्यंतची कारवाई पूर्ण झाली पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, समुपदेशनाद्वारे बदली संदर्भातील इतर धोरणात्मक बाबी काय काय आहेत बघूया. मूळ जागेवर पुन्हा बदलीस प्रतिबंध आहे. ओके. म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी जर कर्मचारी सेवा केली असेल, तर त्या मूळ जागेवर परत बदली देण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे. मात्र ही अट एकाकी पदास लागू होणार नाही. जे काही एकाकी पदं आहेत हॉस्पिटलला, फॉर एक्झाम्पल ईसीजी टेक्निशियन असतील समजा, फॉर एक्झाम्पल म्हणतोय आपण, अशी एकाकी पदे जी आहेत ती त्याच्यामधून वगळली जातील. नेक्स्ट आहे कार्यमुक्तीचे आदेश. बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यात कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा, असं म्हटलेलं आहे. म्हणजे सेपरेट कार्यमुक्तीचे आदेश काढण्याची काही गरज नाही. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरून त्यांचे वेतन अथवा कोणतेही देयक अदा करू नयेत. बदलीनंतर संबंधित अधिकारी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल, तर अशा अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध सक्षम प्राधिकारी यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असं म्हटलेलं आहे. कर्मचाऱ्याने बदली प्रक्रियेत दबाव आणण्यास प्रतिबंध आहे, हे आपण मगाशी बघितलं. नेक्स्ट आहे मुदतपूर्व विनंती अर्ज करण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे सर्वसाधारण बदल्या समुपदेशनाच्या प्रक्रियेतून पार पाडल्यानंतर जर अधिकारी कर्मचारी त्यांच्या 10 पसंती क्रमापैकी एका ठिकाणी पदस्थापना मिळाली, तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या सोयीचे ठिकाण मिळाले असल्यामुळे असे अधिकारी अधिकारी किंवा कर्मचारी सर्वसाधारण पदस्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अपवादात्मक परिस्थिती व्यतिरिक्त मुदतपूर्व बदलीसाठी विनंती अर्ज करू शकणार नाहीत, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच जे अधिकारी कर्मचारी पसंतीक्रम देणार नाहीत, अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या रिक्त पदे भरण्याच्या निकडीनुसार पदस्थापना दिल्यानंतर असे अधिकारी कर्मचारी सर्वसाधारण पदस्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अपवादात्मक परिस्थिती व्यतिरिक्त मुदतपूर्व बदलीसाठी विनंती अर्ज करू शकणार नाहीत. तसंच नेक्स्ट बघूया, बदली बाबतची अनियमितता. रिक्त पदे उपलब्ध असताना बदलीच्या प्रक्रियेने रिक्त पदे उपलब्ध होत नसल्यास केलेली बदली ही अनियमितता होईल. ओके, हे आपण मगाशी बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण आता डायरेक्ट विवरणपत्र बघूया. ओके. बदलीपात्र अधिकारी कर्मचारी यांची त्यांच्या कार्यालय प्रमुखांमार्फत गट ब अधिकाऱ्यांच्या बाबतीत आरोग्य सेवा आयुक्तालय, ओके, आणि बदली प्राधिकरण कार्यालयास सादर करावयाची माहिती, हे तुम्ही बघून घ्या. हे सगळे कॉलम आहेत. याच्यामध्ये हा तक्ता महत्वाचा आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा की आपण शासकीय सेवेत कोणत्या ठिकाणी किती सेवा केली याबाबतचा या ठिकाणी तपशील असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला इथं अनुक्रमांक 1 येईल, इथं आपलं पदनाम येईल, फर्स्ट जॉईनिंग कुठं आहे ते देईन, कधीपासून कधीपर्यंत आहे ते देईन, एकूण कालावधी किती आहे, मग क्षेत्र अवघड होतं का बिगर अवघड क्षेत्र होतं ते या ठिकाणी नमूद केलं जाईल. त्यानंतर जर कर्मचाऱ्याने विनंती बदली घेतली असेल दुसऱ्या ठिकाणी, तर ते या ठिकाणी त्या कार्यालयाचं नाव येईल, तो जो कालावधी आहे तो येईल. आलं लक्षात? असे पूर्ण या ठिकाणी माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. आता बघा, या ठिकाणी अजून एक म्हटलेलं आहे, अधिकारी कर्मचारी बदलीपासून सूट मिळण्यास काही पात्रता असल्यास त्याबाबतची कारणं. आता आपण मगाशी बघितलंय की कुठली कुठली कारणं आहेत. ओके, त्यातनं सूट मिळण्यासाठी. तरी आपण खाली प्राधान्यक्रम आहे अजून ते बघणार आहोत.
तर संबंधित कर्मचाऱ्यांनी काय करायचे बघा, अशा प्रकारे 10 पसंतीक्रम त्यांना द्यायचे आहेत. त्यातले 3 जे आहेत ते अवघड क्षेत्र आहेत आणि बाकीचे 7 हे बिगर अवघड क्षेत्राचे आहेत. नेक्स्ट आपण बघूया विवरणपत्र 2. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, समुपदेशनाच्या प्राधान्यक्रमाची यादी ही समुपदेशनाची आहे. ओके. प्राधान्यक्रम 1 पहिल्यांदा कोणाला प्राधान्य दिलं जाईल बदलीसाठी? तर बघा, जे शासकीय कर्मचारी स्वतः अपंग आहेत. ओके. अपंग व्यक्ती यांच्यामध्ये काय आहे, समान संधी व संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियमन 1995 व या संबंधात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार जे कर्मचारी अपंग आहेत यांनी काय करायचंय, या संदर्भात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक तथा सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र दिनांक 30 एप्रिल पूर्वीच किती 30 एप्रिल पूर्वीच कार्यालयात काय करायचं, सादर करायचं आहे. नेक्स्ट आहे 2 नंबर प्राधान्यक्रम, जे कर्मचारी स्वतः डिसेबल्ड आहेत. ओके. त्याच्यामध्ये मग अंधत्व येईल, म्हणजेच ब्लाइंडनेस येईल, हिअरिंग इम्पेअरमेंट येईल. ओके. लोकोमोटर डिसेबिलिटी ऑर सेरेब्रल पाल्सी, लेप्रसी असेल क्युअर्ड असलेला, नंतर मेंटल रिटार्डेशन, मेंटल इलनेस, अनेक अपंगत्व, मल्टिपल डिसॅबिलिटीज, ऑटिझम, थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया हे आजार असलेल्या मुलांचे किंवा मतिमंद असलेल्या मुलांचे पालक म्हणजे आई वडील किंवा आई वडील नसल्यास बहीण भाऊ असून मुलांचे मुख्य काळजीवाहक आहेत. ओके. व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे त्यांच्या असक्षम पाल्याच्या पुनर्वसनामध्ये अडथळा निर्माण होत आहे. असे जे काही आहेत त्यांनी देखील 30 एप्रिल पूर्वी काय करायचं आहे, प्रमाणपत्र सादर करायचं आहे. नंतर नेक्स्ट आहे तिसरा प्राधान्यक्रम, जे शासकीय अधिकारी कर्मचारी स्वतः कॅन्सरने ग्रस्त आहेत. ओके. पॅरालिसिस आहे त्यांना किंवा किडनीच्या कुठल्या शस्त्रक्रिया डायलिसिस सुरू असलेले आहेत, ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूवरील कुठली शस्त्रक्रिया झालेली असेल. ओके. कोमामध्ये असतील, काही त्यांना सायकॅट्रिक इलनेस असेल, हृदयरोगाने आजारी असलेले असतील, अशा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना वरील आजाराबाबत औषधोपचार चालू असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिनांक 30 एप्रिल पूर्वी बदली प्राधिकाऱ्याकडे सादर केल्यास त्यांची प्रशासकीय सोयीनुसार व पद उपलब्धतेनुसार त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करण्यात यावी. 4 आहे, ज्या महिला कर्मचारी विधवा किंवा परित्यक्त्या आहेत. ओके. विधवा किंवा परित्यक्त्या म्हणजे डिवोर्स झालेल्या आहेत अशा महिला, त्यांना 4 नंबरचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. 5 नंबरचा प्राधान्यक्रम आहे तो पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ज्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे पती किंवा पत्नी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती अथवा शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये शासकीय अनुदानित खाजगी शिक्षण संस्था वगळून कार्यरत आहेत अशा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांचे पती किंवा पत्नी यांचे ज्या जिल्ह्यात व तालुक्यात वास्तव्य आहे त्या जिल्ह्यात व तालुक्यात प्रशासकीय सोयीनुसार व पद उपलब्धतेनुसार बदली करण्यात यावी. लक्षात आलं? पती पत्नी एकत्रीकरण कुठल्याही म्हणजे तालुक्यात किंवा जिल्ह्यात त्यांची बदली होऊ शकते. नेक्स्ट आहे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे यथास्थिती पत्नी व पती व त्यांची मुले व त्यांच्यावर अवलंबून असलेले आई वडील किंवा महिला अधिकाऱ्याचे सासू किंवा सासरे हे कॅन्सरने म्हणजे जे काय क्रिटिकल इलनेसेस आहेत या ठिकाणी आपण बघितलं, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, किडनीचे काही डिसीजेस आहेत, ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन सर्जरी असेल, कोमा असेल, सायकॅट्रिक इलनेस असेल, हार्ट सर्जरी असेल, असं जे काय असेल तर त्यांचे देखील या ठिकाणी 6 नंबरला घेतलेला आहे. आई वडील, ओके, पुरुष असतील तर त्यांचे आई वडील आणि महिला कर्मचारी असेल त्यांचे नॉमिनेशननुसार त्यांचे आई वडील किंवा सासू सासरे यांना यापैकी कुठला आजार असेल ते 6 नंबरला प्राधान्यामध्ये घेतले जातील. 7 नंबरला आहेत ते शासकीय अधिकारी व कर्मचारी पुनर्नियुक्त म्हणजे माजी सैनिक जे असतील त्याबाबत त्यांचे काय लागणार प्रमाणपत्र लागणार ते देखील त्या ठिकाणी 30 एप्रिलच्या पूर्वी बदली प्राधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे. त्यानंतर लास्ट आहे 1 ते 7 मधील म्हणजे वरील 7 जे आहेत ते सोडून उर्वरित जे काही बदलीपात्र कर्मचारी आहेत त्यांचे उपलब्ध रिक्त पदे व त्यांच्या पसंतीक्रम विचारात घेऊन त्यांच्या ज्येष्ठतेनुसार बदलीसाठी शिफारस करण्यात यावी. तर हा आहे नवीन बदली धोरणाचा शासन निर्णय. आपला बराच वेळ या ठिकाणी गेलेला आहे. तर यामध्ये अजून तिसऱ्या क्रमांकाचं यांनी काय दिलेलं आहे विवरणपत्र दिलेलं आहे.
नागरी सेवा मंडळाने समुपदेशनानंतर शिफारस करावयाचा नमुना अवघड व बिगर अवघड क्षेत्राकरता स्वतंत्र विवरणपत्र तयार करावेत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी म्हणजे आपण जे वरती आता बघितलेले आहेत प्राधान्यक्रम ते दिलेले आहेत. त्यानुसार मग या ठिकाणी कर्मचाऱ्यांची काय होणार, नावं होणार, तशी लिस्ट त्या ठिकाणी तयार होणार. ओके. तर हा होता शासन निर्णय. तर